जय हिंद। नांदोरा स्पीड न्यूज में आप सभी का स्वागत है। देखते रहिए हमारी ताजा खबरें। नांदोरा शहर में पत्रकार ले गई थी न्यूज का तीसरा भाग आप देख सकते हैं, स्क्रीन के ऊपर आपको दिखाई दे रहे होंगे। यहाँ पर पत्रकार परिषद जिले भर से आए हुए सभी मेहमानों ने यहाँ पे एक संगठित होके यहाँ पर अहम बैठक बैठाई गई पत्रकार परिषद में। और सरदार शेख के जाने मानी हस्ती लेखनी शास्त्री न्यूज़ के मुख्य संपादक सरदार शेख और जलगा जामोद से आए हुए लियाकत खान साहब आपको दिखाई दे रहे होंगे। तमाम जिले भर से आए मेहमानों को यहाँ पर बुला के पत्रकारों ने मीटिंग लिया और अहम बात की गई कि संगठन तो बहुत है, लेकिन आप संगठन को मजबूत किया जाए, पत्रकारी को एकता किया जाए। कोई भी आपके साथ में घटना घटती है, कोई टिप्पणी करता है, अभी चुनाव चलते हुए चुनाव को देखते हुए कोई पत्रकार और उसमें मीटिंग के अंदर किया गया है, मालूमात दी गई है कि आने वाले नगर परिषद के चुनाव को देखते हुए पब्लिक के बीच जाए जाए और उनके मसलों का आवाज उठाने का काम किया जाए। आप देख सकते हैं लेखनी शास्त्री न्यूज़ के मुख्य संपादक सरदार शेख ने बाइट के माध्यम से संगठित होने के लिए एक मैसेज दिया है कि आपको सबको एक होना पड़ेगा। आगे की आपको बताते पत्रकारों को बुला के सरदार शेख ने बाइट के माध्यम से कहा है कि अपनों को सबको पत्रकारों को संगठित होना पड़ेगा, आपको सबको एक साथ होके ये लड़ाई लड़ना पड़ेगा, जनता के बीच जाया जाएगा, इनके मुद्दों को आवाज उठाने का काम न्यूज़ के माध्यम से लगाने का काम किया जाएगा। आगे की आपको बताते हैं सरदार शेख ने बाइट के माध्यम से क्या मैसेज दिया है। जब तक के जुड़े रहे राजेश शेख के साथ, अगली खबर में आपको बहुत जल्द मिलेंगे। जय हिंद। आपण या ठिकाणी कशासाठी जमलेलो आहोत। सर्वप्रथम सर्व इथे जमलेल्या पत्रकार बांधवांचे मी हार्दिक अभिनंदन करतो की आपल्या अमूल्य वेळेतून आपण वेळेत वेळ काढून या कार्यक्रमाला शोभा वाढवली आणि एकत्रित या संघटनेला मजबूत करण्यासाठी आपण जो हर्ष उल्हास दाखवला त्याबद्दल मी खरोखर तुमचा आभारी आहे। कारण आपण बघू शकता की कोणताही लढा प्रत्येक माणूस हा एकटा लढू शकत नाही, संघटनेशिवाय पर्याय नाही। परंतु संघटना भरपूर झालेल्या आहेत, परंतु आपण संघटित आहोत का हा प्रथम विषय आहे। संघटित हजारो आहेत, आज आपण संघटित आहोत का। आज रोजी आपण 25 ते 26 माणसं या ठिकाणी जमलो, आपल्यातून बाहेर निघाल्यानंतर उद्या परवा किंवा केव्हा एखादं जर संकट आलं, त्याला कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं आपल्या कार्यकर्त्याला किंवा आपल्या प्रतिनिधी बांधवाला, तर आपण त्यासाठी वेळ काढून जाऊ शकतो का हा महत्त्वाचा भाग आहे। फक्त नियुक्तीपत्र मिळालं, आपण संघटनेमध्ये एक मोठं पद प्राप्त केलं, मी मोठा आहे असं म्हणून कार्य होत नाही। संघटना बनल्यानंतर ज्या विस्कळीत होतात, दरवर्षी ज्या संघटना स्थगित केल्या जातात, याचं कारण हेच आहे की मनापासून कार्य करण्याची तयारी ही कोणाची नसते। मनापासून तयारी असणं कामाचं आहे। आपण जर कोणाच्या सहकार्याला गेलो तर आपण तशी अपेक्षा ठेवू नका की आपलं जगात व्हायचं। आपण जर एखाद्या वेळी गेलो की याच्या कार्यक्रम आपण गेलो, आपली शोभा यांनी वाढवायला पाहिजे, त्यांची काही परिस्थिती असेल ते पोहोचत नसतील तरी संघटनेत जेवढे माणसं यांनी पोहोचण्याचा आणि त्याला पुरेपूर सहकार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे आपलं ध्येय पाहिजे। आज आपण समजू शकता की पूर्ण वर्षभर शासकीय निमशासकीय संस्था व इतर संघटना यांच्यासाठी यांचे कोणते कार्यक्रम असले, सामाजिक कार्यक्रम असले तर यांना आपल्या प्रसिद्धी मिळावी, पेपरमध्ये मोठा फोटो यावा, भाऊ तुम्ही आमची बातमी घेतली नाही, तुमच्या चॅनलला बातमी लागली नाही, हे त्यांना बरोबर समजते, त्यांना प्रसिद्धी हवी असते, परंतु तुमच्याकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आणि कल कसा आहे याची सुद्धा जाणीव तुम्हाला पाहिजे। तर जो प्रसिद्धी देईल, जो तुमची किंमत करेल त्यालाच प्रसिद्धी द्या, फोकाची प्रसिद्धी कोणाला देऊ नका, एक मताने राहा। आणि संघटन हे आपण एका मायबापाचे लेकरू आहोत असं संघटन असते। कोणी या ठिकाणी जात पात भेदभाव हा काही नाही आहे, पत्रकार हा फक्त एक पत्रकार आहे। आणि आज रोजी पत्रकारांना कशा कशा प्रकारची प्रताडणा करण्यात येते, कशा प्रकारची गटबाजी करून त्याला हरासमेंट करण्यात येते, कसे आरोप लावण्यात येतात, याच्या भरपूर बातम्या आपणच लावतो आणि आपणच विसरून जातो। तर असं होता कामा नये। वेळ अतिशय कमी आहे कारण नगरपालिकेच्या ठिकाणी मीटिंग आहे, त्यामुळे मी अल्प वेळेमध्ये माझे 2 शब्द संपवतो। पुढच्या वेळेस आपल्याला संधी येईल त्यावेळेस मी मार्गदर्शन करेल। तर पुढचे 2 शब्द आपले संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा माननीय उमाताई बोत्रे ह्या सांगतील आपल्याला, अशी मी त्यांना विनंती करतो।